कोल्हापूरच्या चव्हाण दाम्पत्याने आफ्रिकेत साजरा केला गणेशोत्सव। गणेशोत्सव म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा सण। भारतात गणेशोत्सव या सणाचं विशेष महत्त्व आहे, परंतु केवळ भारतातच नाही तर परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। कोल्हापूरच्या मूळच्या चव्हाण दाम्पत्यानं यंदा 7व्या वर्षी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि धूमधडाक्यात आफ्रिकेत साजरा करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। नोकरीच्या निमित्तानं आफ्रिकेत स्थायिक झालेले भारतीय असलेले मूळचे कोल्हापूरचे असलेल्या चव्हाण दाम्पत्य गेल्या 7 वर्षांपासून भारतीय लोकांना एकत्रित करून सण उत्सव साजरे करून आपली भारतीय संस्कृती जपत असतात। नोकरीच्या निमित्तानं आफ्रिकेमध्ये वास्तव्यात असलेल्या प्रदीप चव्हाण व प्रमिला चव्हाण या मराठी दाम्पत्यानं आफ्रिकेतील आपल्या भारतीय मित्रमंडळीला सोबत घेऊन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा केला। यावर्षी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मी प्रमिला चव्हाण, मी प्रवीण चव्हाण। आम्ही मोझांबिक मध्ये बैरा या सिटी मध्ये राहतो। आम्ही सालाबादप्रमाणे ह्या वर्षी आम्ही गणेशोत्सव यावेळी साजरा केला होता आणि आम्ही सर्व भारतीय मिळून सर्वांनी मिळून माझ्या घरी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती। आजचा हे आमचं 4थं वर्ष आहे आणि ह्या दरम्यान आम्ही 7 दिवसाचा गणपती बसवला होता यावर्षी। तर सर्व भारतीय आमच्या सर्व मित्र मंडळींनी एकत्र येऊन आम्ही हा गणेशोत्सव साजरा केला। या 7 दिवसांमध्ये खूप विविध प्रकारचे देखावे, विविध प्रकारचं नैवेद्य, त्यानंतर महाआरती, कीर्तन, भजन याचा कार्यक्रम आम्ही इथे केला आणि 7 समुद्रापार आम्ही इथं आलेल्यानंतर एक भारतीय म्हणून ही भावना खूप महत्वाची होती। त्यासोबतच आम्हाला येथील लोकल कम्युनिटीचाही सहभाग मिळाला। तर आम्ही यामध्ये मोझांबिकन डान्स कल्चर हा इव्हेंट केला होता विसर्जनाच्या वेळी। त्यानंतर आम्ही एका गावामध्ये फूड डिस्ट्रीब्युशनचाही कार्यक्रम राबवला आणि अशा रीतीने आम्ही हा गणेशोत्सव खूप सर्व मनोभावाने सेलिब्रेट केला। गणेश चतुर्थीच्या आणि अनंत चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय गणेश, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराजांची जय।